उमेदवारांनी निवडणुकीसाठी मुलीला मयत दाखवलाय। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतला प्रकार आहे। भाजप उमेदवाराने तिसऱ्या मुलीला मृत दाखवलं। अपक्ष उमेदवार नरहरी जानराव यांनी हा गंभीर आरोप केलाय। तिन्ही मुली जिवंत असताना एकीला मृत दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय। प्रशासनावर दबाव टाकून निकाल फिरवल्याचा दावाही त्यांनी केलाय। सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार सागर शिवदास यांच्यावर हे गंभीर आरोप होत आहेत। निवडणुकीसाठी त्यांनी आपली तिसरी मुलगी मृत दाखवल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केला आहे। भाजपचे सागर भीमराव शिवदास यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या उमेदवारावर माझा पर्टिक्युलर की त्यांचे 3 अपत्य आहेत असा आरोप होता आणि त्या आरोपाची सत्यप्रती तिन्ही मूळ प्रती मी ज्या जन्म प्रमाणपत्राच्या मूळ प्रती ज्या मी काढून आणलेल्या होत्या की शासकीय आहेत त्या मी पब्लिक डॉक्युमेंट त्या सादर केले असताना त्याच्यावर त्यांनी एकही निर्णय दिलेला नाही आणि तो चुकीचा निर्णय दिला असल्या कारणामुळे मला त्यांनी सांगितलं की तुम्ही हा निर्णय द्यायचा मला अधिकार नाही, तो आयुक्तांना आहे आणि त्या निर्णयाच्या विरोधात मला हायकोर्टामध्ये जाणं भाग पडलेलं आहे।